एक धक्कादायक बातमी पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडल्याचं कळतंय। भावाने बहिणीला 200 फूट डोंगरावरनं ढकललं आणि ऑनर किलिंगचा हा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती आलेला आहे। आजच्या काळामध्ये सुद्धा ऑनर किलिंग सारखी घटना सातत्याने घडताना आपल्याला दिसत असते आणि अशाच पद्धतीची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। नक्की काय प्रकार घडलाय आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नक्की काय प्रकार घडलेला आहे आणि त्याचबरोबर या आरोपीला पकडण्यात आलंय का? आरोपीला कालच नागरिकांनी पकडून दिलेलं आहे। ही घटना डोंगराळ भागातली आहे आणि चुलत बहिणीला या आरोपीनं केवळ आंतरजातीय मुलाशी विवाह करायचा होता तिला आणि तिने सांगितलं आणि तुला समजून सांगतो म्हणून डोंगर भागामध्ये घेऊन गेला आणि दृश्यांमध्ये आपण पाहतोय की त्याने त्या मुलीला थेट 200 फूट दरीत फेकून दिला आणि ढकलून दिला आणि तिचा जागीच या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। मात्र या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की ढकलून दिल्यानंतर तो पळून जाताना या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि बाजूलाच क्रिकेटची एक मॅच सुरू होती। तिथे खेळणाऱ्या मुलांनी हे सगळं पाहिलं आणि सदरील जो मुलगा आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। मात्र अत्यंत दुर्दैवी घटना अशीच आहे की केवळ आंतरजातीय विवाह करायचा होता म्हणून आपल्या 17 वर्षाच्या चुलत बहिणीला या मुलानं 200 फूट दरीत ढकलून दिला आणि तिचा मृत्यू झाला आणि त्याचा हा व्हिडिओ आहे आणि अत्यंत दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या खवल्या डोंगर परिसरामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते। पूर्वी धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण जो व्हिडिओ बघतोय त्यामध्ये एका भावाने छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 फूट दरीमध्ये आपल्या बहिणीला ढकलून दिलं आणि यामागे कारण इतकंच होतं की त्याच्या बहिणीचं आंतरजातीय असं प्रेम प्रकरण होतं आणि त्याला त्या व्यक्तीशी लग्न करायचं होतं। हा ऑनर किलिंगचा प्रकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।